काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. शास्त्रीय संगीत ऐकांना मन प्रसन्न होतं. एक जी फील मंदिरात येऊन वाटत होय ना, तो हा येत आहे या शास्त्रीय संगीतामुळे. भारी फिलिंग. मला असं मी 2 तास माझे गेले असं मला वाटतच नाही. मी म्हणजे अजूनही 2-3 तास तरी राहू शकतो. वातावरणच एकदम असं वाटतं की आहे समोर आहे काहीतरी बसायला राहावं, एवढं भारी आहे. बरीच लोक येतात सगळे, असं नाही की केरळचीच माणसं येतात, आजूबाजूची म्हणजे साऊथ वाल्याची असं नाही, आपल्या महाराष्ट्रातून पण बरीच लोक आहेत तिथे. ती लो बाहेर बघूया जरा थांबा. फ्रंट गेट. पुढे पण येत आहे. घेऊन जातो म्हणजे काही ना इन्सिडेंट झाले त्याच्यामुळे हत्ती वगैरे बांधतोय. पहिल्यांदा बांधायचे नाही, आता बरेच इन्सिडेंट झाले. तर म्हणजे असे बांधतात म्हणजे काय हर्ट करणं सेफ्टीसाठी बांधतात. आतमध्ये असतात ते. हे आता बाहेर त्यांनी काहीतरी त्यांची स्वतः असतील त्याच्यासाठी काय बाहेर एका पण घेऊन जातात बघा. Very dangerous.
कोणाकडे केवढं पूर्ण उचलल्यानंतर बघा ठेवलं होतं ना आपला पूर्ण उचललंय. हे पण तसंच जाणार. मला तर घेऊन गेलो बरोबर. घेऊन गेलो मंदिरात. निघता निघता हत्तींचं दर्शन झालं. नशीब मी म्हटलं तर मग मिस होत लागलं. निघालंय. वाजल्यात ती 9:05 झाली. 7 वाजता बरोबर आहे इकडे आतमध्ये. 7:15 वगैरे घेऊन चाय वगैरे पिऊन हॉटेलवर जाणार. आणि बघा लुंगी बघा घातलेली आहे. भारी वाटतं. एक वेगळं फील आहे लुंगी घातल्या मामाचा. बघा एक नंबर मस्त वातावरण आहे. मला वाटत मी पूर्ण दिवस पण राहू शकतोस किंवा बराच वेळ बसून राहू शकतो. एवढं भारी वाटलं. दर्शन पण व्यवस्थित झाला. इकडचा सगळ्या गोष्टी बघू पण व्यवस्थित मिळाले. महत्वाचं म्हणजे गोष्ट ना शेवटला माझं मन नाराज होतं ना ती बुक गावल्या ना मुळात. त्याच्यामुळे मग थोडस काहीतरी मनाकडे असं होती कुणकुण. पण निघता मी निघत असताना नशीब झाला जायचं. एक आनंदाची गोष्ट झाली. बरा वाटला. तर बघूया झाते जरा फ्रेश बिश होते आणि मग 1 तासाने 10 वाजता जेव घेते खाली. जेवणार झोपणार कारण उद्या सकाळी लवकर उठायचा. चला मित्रांनो जेवण बिवून येईल. थोडा जाणार सकाळी लवकर उठायचं पण आता झोपणार लवकर. चला व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद. गुड नाईट.